गरमागरम असा व्हेज कुर्मा बनवून तयार आहे। पाहू शकताय टेक्स्चर किती छान आलेला आहे, तसंच चवीला सुद्धा अप्रतिम आहे। अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे, आपण घरच्या घरी सुद्धा असा व्हेज कुर्मा बनवू शकतो। पुरी सोबत अप्रतिम लागतो। चला तर मी याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते। नमस्कार, मी अन्वी तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर। तर आम्ही आधी यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर मी ऑलरेडी इथे जे लागणारं साहित्य आहे ते सगळं भाज्या वगैरे चिरून घेतल्या होत्या। तसंच वाटण्यासाठी मी इथे काजू, थोडंसं खोबरं आणि दालचिनी घेतलेली आहे। अगदी दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे। तर आपण याची आधी छान वाटण तयार करून घेऊयात। छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला याची, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करणार आहे। अशा पद्धतीने अगदी स्मूथ टेक्स्चरमध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक कढई किंवा पसरट असा पॅन घ्यायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे होईल एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही कुठलंही रिफाइंड ऑइल वापरू शकता। 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरा ॲड करायचा आहे। त्यानंतर मी इथे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र इथं टाकलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला व्यवस्थित एकत्र करून भाजून घ्यायचं आहे। त्याचा कच्चेपणा घालवून व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं। मध्ये मध्ये आपल्याला कांदा हा असाच हलवून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा चिकटणार नाही खाली। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला की यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहे। इथं मी 2 ते 3 चमचे होईल एवढी काश्मीरी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर घरचा कांदा लसूण चटणी 2 चमचे घेतलेले आहे। त्यानंतर थोडीशी हळद आणि 2 चमचे गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही कुर्मा मसाला सुद्धा यूज करू शकता। तर आता हे मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून भाजून घ्यायचा आहे आणि मसाला छान भाजला गेला की त्यानंतर आपल्याला आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत। इथे भाज्यांमध्ये मी फ्लॉवर, बटाटा, बीन्स, गाजर आणि वाटाणा घेतलेला आहे आणि ह्या भाज्या मी डायरेक्टच शिजवणार आहे, कुकरला लावलेल्या नाहीये। कारण कुकरला लावलं की काय होतं की भाज्यांची जी एक टेस्ट असते ती निघून जाते। सो मी इथं भाज्या डायरेक्ट वाफेवर थोडं पाणी घालून वाफेवरच शिजवणार आहे। त्यामुळे काय होतं की कुर्माला खूप छान फ्लेवर येतो। इवन तुम्ही ही नॉर्मल भाजी सुद्धा कधी बनवल असाल तर असं वाफेवरच शिजवा, म्हणजे त्याचं जी एक टेक्स्चर असते, एक जी टेस्ट असते ती तशीच राहते, खूप छान लागते। त्यामुळे भाजी तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून ट्राय करा। त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांसाठी कव्हर करून ठेवायचं आहे भाजी शिजेपर्यंत। एक 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा एकदा चेक करायचं की भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही ते।
आपल्या भाज्या इथे व्यवस्थित शिजलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे आपण जे पहिलं वाटण तयार केलं होतं ते ॲड करायचं आहे। वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अजून आपल्याला जर वाटलं की यामध्ये वाटण ॲड केल्यावर मिठाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही थोडं मीठ अजून ॲड करू शकता। त्यानंतर हे वाटण आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदी जाडसर असेल तर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ॲडजस्ट करायचं आहे की आपल्याला कुठल्या कन्सिस्टन्सीमध्ये, म्हणजे केवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तसंच देखील ठेवू शकता। मी ते थोडंसं पातळ असं केलं होता कुर्मा। खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे। चव पण अप्रतिम होते अशा पद्धतीने केल्यावर। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। त्यानंतर आपल्याला एक 10 मिनिटं असंच पुन्हा कव्हर करून शिजू द्यायचं आहे, म्हणजे जे आपण वाटण घातलं आहे त्यामध्ये पण एक छान टेस्ट येते। लो टू मीडियम फ्लेमलाच आपल्याला हे शिजवायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे। तर अशा पद्धतीने आपला कोरमा बनवून तयार आहे। मस्त चमचमीत चवदार असा व्हेज कुर्मा आपला बनवून तयार आहे। तर याला तुम्ही पुरी सोबत सर्व करू शकता। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून देखील नक्की सांगा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभार।